श्री गुरुपादुकाभ्यां नमः. आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 5 सोहम राजयोगाचे स्वरूप आणि गुरुपदिष्ट अभ्यास याचा भाग 3. मानवी शरीर गर्भावस्थेत असताना देहाची इतर द्वारं बंद असतात. फक्त हे दशमद्वार ब्रह्मरंध्र खुलं असतं. त्यावेळी त्या जीवाला देहाची म्हणजे मी अमुक अशी जाणीव नसते आणि बाहेरच्या जगाचंही ज्ञान नसतं. तो जीवात्मा तिथे सदोदित स्वतःच्या सच्चिदानंद स्वरूपाच्या स्मरणात निरतिशय सुखात असतो. ह्या सुखानुभवामुळेच गर्भवासातील दुःख नकोसं होऊन तो त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी उत्सुक असतो. पाषाणाला जशी सुखदुःख ही जाणीवच नसते, तशी मूढ अवस्था जर जीवात्म्याची असती तर गर्भातून सुटका होण्याची त्यास इच्छाच झाली नसती. पण आत्मा जाणीवरूप असल्यानं दुःखात उद्विजते जंतुः सुखम सर्वाय रुच्यते ह्या महाभारतातील श्लोकार्धाप्रमाणे त्याला दुःख नको असतं आणि तो सुख भोगीत असतो. गर्भी सर्व स्मृती होती सोहम शब्दाते उच्चारी मती असं सिद्ध चरित्रकर्त्यांनी आणि गर्भी असता म्हणे सोहम असं समर्थांनी दासबोधात म्हटलं आहे. हा आनंदघन ब्रह्मरूप जीवात्मा देहाच्या आधारानं मातेच्या उदरातून बाहेर येताच त्याला तीव्र प्रसववेदनांनी मायेच्या योगानं स्वरूपानंदाची विस्मृती होते. बाहेरच्या जगात नामरूपाचा बडीवार किंबहुना जगत म्हणजेच नामरूपे. 12व्या दिवशी मोठ्या समारंभानं त्या देहाला काहीतरी नाव दिलं जातं. त्या नावाशी आणि देहाशी जीवात्मा तादात्म्य करतो. इतर द्वारं खुली होतात. ब्रह्मरंध्रात सुखी असणारा जीव सुख मिळवण्यासाठी डोळे, कान, नाक, मुख इत्यादी द्वारातून मनाच्या आधारे बाहेर पडून सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. ब्रह्मरंध्रापासून अधोगती होत होत शिश्नापर्यंत तो येऊन पोहोचतो. इथं त्याच्या अधोगतीची परिसीमा होते आणि आपल्या मूळ आनंदरूपाकडे पुन्हा न वळण्यामुळं आयुष्यभर खोट्या क्षणभंगूर सुखाच्या नादी लागून जीव पुन्हा इंद्रिय सुखाच्या वासनेमुळं आणखी गर्भवासांची तयारी करून ठेवतो. आपल्या पुत्रांना पाळण्यात घालून सोहम जोजो रे बाळा अशी त्यांना आत्मस्वरूपाची आठवण करून देणाऱ्या मदालसेसारख्या अंगाई म्हणणाऱ्या लोकोत्तर माता किती असतात. व्यावहारिक दृष्टीनं आईबापांना पूज्य मानावं, त्यांची सेवा करावी, त्यांना प्रसन्न ठेवून त्यांचे आशीर्वाद जोडावेत हे सर्व योग्यच होय. पण मुलाचं खरं हित आईबाप करतात का असा तुकोबांना कोणी प्रश्न केला असता महाराज स्पष्टपणे उद्गारले, हित नाही ठावे जननी जनका दाविला लौकिकाचार तीही. तात्पर्य, ज्या मार्गानं चैतन्य शक्ती या शरीरात उतरून रो रो व्यापून राहिली तो मार्ग वरून खाली असा असल्यानं त्या जीवात्म्याला त्याच्या मूळच्या सुखाचं स्थान समजून तिथं पोहोचण्यासाठी खालून वर असा प्रवास करणं अत्यंत आवश्यक आहे. या संदर्भात पोथीतील काही ओव्या आणि ओवीचरण पाहूया. हंस म्हणवोनी पिंडाभितरी उतरलो तोची सोहंकारी उलटोनी प्रवेशल्या ब्रह्मांड जठरी संस्कृती संहारी तात्काळ तू होवोनी सर्वसाक्षी आलिया पंथा अपुल्या लक्षी अधोमुखे अधोगती ऊर्ध्वपंथे जन्मपंक्ती अनायासे चुके. ऊर्ध्वचिदाकाशाभीतरी
जो निशंक मार्ग धरी तोची परपारी पावला. प्राण अपाना मेळवून ऊर्ध्वपंथे जाईजे, प्राणापान एकत्र कीर करोनी ब्रह्मरंध्री रिघावे. शुद्धांशे प्रणव पन्नासिला तो ऊर्ध्वुखे चालिला. धारणाबळे चिदाकाशी हंस मेळवूनी परमहंसी केली कैवल्यपद मिरासी. अशी कितीतरी स्थळं नमूद करावीत. आज इथेच थांबूया. या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.